जय आदिशक्ती. मी संगीता खोकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे आणि सर्व श्रद्धाळू भक्तांचे अगदी मनापासून स्वागत करते. बंधू आणि भगिनींनो, आपण आज विषय असा घेऊन आलेलो आहे की दृष्ट शक्तींचा संचार कसा ओळखायचा आणि दैवी शक्तींचा संचार कसा ओळखायचा. आता सारखी पोर येत असत काय ताई, आम्ही कसं ओळखायचं घरच्या घरी हा जा संचार आम्हाला कळायला पाहिजे की आम्ही हा संचार देवीचा आहे की बाहेरील बाधेचा आहे. तर आपण आज या विषयावरती माहिती देणार आहोत. विषय महत्त्वपूर्णच आहे, तसे तर आपण सर्वच विषय महत्त्वपूर्ण घेऊन येत असतो. आणि हे जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल, पहिल्यांदाच पाहत असाल, तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करताना घंटीचे बटन नक्की दाबायचं आहे. यांनी काय होईल तर माझे नवीन नवीन व्हिडिओ पडले की पहिल्यांदाच तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझे पहिल्यांदाच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे आणि लगेच चालूमध्ये व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. बंधू आणि भगिनींनो, विषय काय होतो की दृष्ट शक्तींचाही संचार येतो आणि दैवी शक्तींचाही संचार येतो. मग काही लोक कोणी फिरून फिरून थकले असेल, पण कोणाचा त्रास थांबत नाही आणि तो संचार ओळखायचा कसा बरं. आता आपल्या शरीरामध्ये संचार जो येतोय तो ओळखायचा कसा. तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की ताई, संचार शरीरामध्ये खेळतोय, आम्ही जर कुठे गेलो वाजत असेल तर आपल्या शरीरामध्ये संचार तो येतोय, खेळतोय, नाव सांगतोय. पण मग विषय येतो की तो संचार खरा आहे की खोटा आहे, तो ओळखायचा कसा. आता राशी लावून जर ओळखायचं म्हटलं तर जरी तुमच्या शरीरामध्ये दृष्ट शक्तींचा देखील संचार असेल तरी तो रास उचलतो. हे अनुभव आम्ही आपल्या डोळ्यासमोर बघितलेले आहेत आणि ज्या गोष्टींची आम्ही अनुभूती घेतलेली असते त्याच विषय आम्ही तुमच्यापर्यंत मांडत असतो. तर बघा, राशीवरती तर आपल्याला कळत नाही, मग कळेल कसं, समजायचं कसं आपण हा दृष्ट शक्तीचा संचार आहे. तर बघा, तुमच्या शरीरामध्ये संचार येत असेल, इतर ठिकाणी तो खेळत असेल, पण एखादी गादी अशी विशेष असते, त्या गादीला गेल्यानंतर तो संचार थोडासा विचित्र खेळतो किंवा त्याला तो त्रास होतो. जिथं जास्त म्हणजे एखादी गादी असते की तिथं पॉवरफुल असते, त्या गादीमध्ये पॉवर तेवढी असते, ऊर्जा तेवढी असते, व्हायब्रेशन त्या आदिशक्तीचं तेवढं असतं त्या गादीला, तिथे तो संचार कळतो लगेच की हा बाहेरील बाधेचा संचार आहे. मग हा संचार तुम्हाला तुमच्यासारख्यांनी ओळखायचं म्हटलं तर घरामध्ये कसा ओळखायला येईल हा संचार. तर बघा, हा संचार ओळखायचा म्हणजे हा संचार आत्ता एका देवाचं नाव सांगत असेल, थोड्या वेळाने विचारलं की थोड्या वेळाने दुसऱ्या देवाचं नाव सांगतो, असं वेगवेगळ्या देवांचं नाव सतत हा संचार सांगत असतो. एका देवाचं नाही तर सतत सारखे वेगवेगळ्या देवांचा संचार नावाची गर्जना करत असतो. आणि त्या व्यक्तीला जो काही त्रास होत असेल तो त्रासाचा होतच असेल, तो कमीच होत नाही. संचार आल्यावर देखील तो संचाराचा म्हणजे जो त्रास होतो शरीराला, तो त्रास कमी होत नाही. आणि आपल्याला दृष्टांत पडत असेल की संचार तर येतोय, पण तो संचार आल्यापासून आपल्याला वेगवेगळे विचित्र स्वप्न पडतात की एखादा मेलेला माणूस स्वप्नामध्ये येत असेल किंवा एखादा सरण जळत असेल ते आपल्या स्वप्नामध्ये येत असेल, मेलेली माणसं आपल्या स्वप्नामध्ये येत असेल, मडे आपल्या स्वप्नामध्ये येत असेल, असे आपल्या स्वप्नामध्ये विचित्र विचित्र स्वप्न आपल्याला पडत असतात. आणि काय होतं की हा जो दृष्ट शक्तीचा संचार जेव्हा आपल्या शरीरामध्ये येतो ना, तेव्हा हळूहळू आपली भक्ती त्या भगवंतापासून आपण दूर व्हायला लागतो. आपली भक्ती एकदम हळूहळू कमी होते, कारण तो असतो दृष्ट शक्तीचा संचार, तो आपल्याला त्या भगवंतापर्यंत राहून तिथे त्याच्यापाशी राहू देत नाही, त्याच्या चरणापाशी राहू देत नाही. त्यामुळे हा संचार देवापासून आपल्याला लांब करत असतो. म्हणजे आपली पूजा पाठ असेल, आपण जे काही पहिले नित्यनेमाने करत असेल ते आपली करायची इच्छा होत नाही आणि ते आपल्याला कधी करूसं वाटत नाही. आणि आपल्याला सतत नैराश्य वाटत असेल, कधीही आपल्याला प्रसन्न वाटत नसेल, तो संचार येऊन गेल्यानंतर खूप त्रास होतो. तो त्रास म्हणजे एकदम संचार खेळल्यानंतर एवढा त्रास होतो शरीराला की खूप खूप त्रास होतो, खूप वेदना होतात शरीरामध्ये. असा हा संचार ओळखता येतो, असा हा संचार ओळखू शकता तुम्ही. आणि तुम्ही जर योग्य ठिकाणी गेला तर तो तर योग्य माणसाला कळेलच. जे योग्य गुरु असतात, मी नेहमी म्हणत असते की योग्य गुरु शोधा, योग्य ठिकाणी जा, योग्य गादी बघा, जाणकार व्यक्ती बघा. तर योग्य जे गुरु असतात त्यांना ह्या गोष्टी सर्वच कळत असतात. आणि जो दैवी शक्तीचा संचार आहे तो आपण जाणून घेणार आहोत की देवी शक्तींचा संचार जो आहे तो आपण कसा ओळखायचा. तर बघा,
देवी शक्तींचा संचार असेल तो तुम्हाला सतत असे चांगले चांगले व्हायब्रेशन मिळत असतील, चांगल्या चांगल्या ठिकाणावरची म्हणजे विविध ठिकाणावरची स्वप्न तुमच्या स्वप्नामध्ये तुमच्या येत असेल. आता कोल्हापूरच्या लक्ष्मीचा संचार असेल तर तुम्हाला कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा ती कोल्हापूरची अंबाबाई दिसणार नाही, तुम्हाला काय दिसेल, तुम्हाला मोठमोठे खांब दिसणार. असे खांब दिसत असेल तुम्हाला, सर्व खांब खांब मोठे मोठे दिसत असेल, असं कोल्हापूरचा संचार असेल अंबाबाईचा तर असं दिसून येतं. असं तर वेगवेगळं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरती वेगवेगळे येत असतं. तुळजाभवानीचा संचार असेल तुम्हाला 8 भुजांची देवता पाषाण दिसत असेल, असाही तुळजाभवानीचा संचार असेल तर तुम्हाला कळून येतं. जर महारेणुक्याचा संचार असेल तर तुम्हाला फक्त वरती तांदळात दिसतो, पूर्णपणे धड दिसत नाही, असं तुमच्या शरीरामध्ये येतं. तुमच्या शरीरामध्ये डोंगर पाणी असं तुमच्या स्वप्नामध्ये येत असतं. देवी देवतेंचे म्हणजे संचार असेल एखाद्या देवतेचा, पण तुम्हाला जी आदिशक्ती आहे तिचं कुठलंही स्वरूप तुम्हाला दिसेल. मग बऱ्याच लोकांना म्हणणं असतं की ताई आता आमच्या शरीरामध्ये अंबाबाईचा संचार आहे, बरोबर, तर मग आम्हाला कधी कधी यल्लमाचं दर्शन होतं, कधी रेणुकेचं दर्शन होतं, कधी तुळजाभवानीचं दर्शन होतं. मग म्हणजे वेगवेगळे विविध देवतेचं दर्शन होतं. तर मग असं कसं काय, आमच्या शरीरामध्ये तर एकच संचार आहे. जर तुळजाभवानीचा संचार असेल तर मग यल्लमाचं जर दर्शन झालं तर यल्लमाचा पण संचार आहे का आमच्या शरीरामध्ये, तर तसं नाही. माझ्या सर्व ईश्वरांच्या लाडक्यांना माझं सांगणं आहे की तसं नाही. बघा आदिशक्तीचं तुम्हाला दर्शन होतंय वेगवेगळ्या रूपामध्ये, तर ते पार्वतीचेच हे सर्व अवतार आहेत. असं नाही की तुम्हाला जर वेगवेगळे तुमच्या स्वप्नामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरचे देवी देवता येत असेल तर तुमच्या शरीरामध्ये अजून वेगवेगळे संचार आहेत, असं नाही होऊ शकत. कारण की जगदंबा ज्या ज्या रूपामध्ये आहे तुमच्या सर्व रूपांचं दर्शन देखील तुम्हाला होऊ शकतं. आणि ही व्यक्ती म्हणजे खूप विशेष असते. तिच्या चेहऱ्यावरती, ज्यांच्या शरीरामध्ये दैवी शक्तींचा संचार असतो, तिच्या चेहऱ्यावरती एवढं तेज असतं की खूपच तेज असतं त्या चेहऱ्यावरती. तुम्ही कधीही बघा सतत ती व्यक्ती हसतच असते, हसमुख तिचा चेहरा असतो आणि ती इतरांना आनंद देण्याचं काम तिचं सारखं असतं. कुणी संकटात पडला असेल तर मदतीची खूप भावना त्या व्यक्तींकडे असते. दया म्हणायला म्हणजे दया, कर्म चांगले, दुसऱ्याला मदत करण्याची खूप उत्सुक असते ती व्यक्ती. असे तुम्हाला दैवी शक्तींचे अनुभव येऊ शकतात. मग आता हे जे तुम्हाला जरी कळत नसेल की तुम्हाला असा त्रास का होतो आणि हा कसा ओळखायचा, तरी तुम्हाला जरी योग्य मार्गदर्शन मिळतच नसेल, तुम्हाला त्रास कमीच होत नसेल, तर तुम्ही माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. पण एवढं तर मात्र तुम्हाला समजलेलंच असेल की जे दृष्ट शक्तींचा संचार असतो तो संचार आपल्याला हळूहळू देवापासून तो लांब करत असतो. आपण त्या देवी म्हणजे ती आपलं दैवत असतं किंवा आपली जी नित्यनेमाची पूजा असते तिथून आपल्याला ते लांबच करत असतं. आणि ते देवी शक्तींचा संचार आपल्या शरीरामध्ये येतो तर आपल्याला एक उत्साह खूप असतो की मी ही पूजा करेन, आज मी ती पूजा करेन, मी असं करेन, मी तसं करेन, मी आज हा स्तोत्रपाठ करेन, मी ही मंत्र साधना करेन, असं त्या मनामध्ये तिच्या म्हणजे तिला अध्यात्मामध्ये तिला खूप ओढ लागते त्या अध्यात्माची आणि त्या अध्यात्म जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते तिला. असेही संचार ओळखू शकतात. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली, तर तुम्ही प्रतिसाद मला द्यायचा आहे आणि तुमचे प्रतिसाद मला खूप भरभरूनच मिळत आहेत. तर तुमच्याही काही समस्या असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि माझा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही कॉल करू शकता. मग गेनमाईच्या संदर्भात असेल किंवा गुरुदीक्षेच्या संदर्भात असेल, काही वेगळे दुसरा काही त्रास असेल तर तुम्ही माझा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि मी अशीच नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर मग तुम्ही सुद्धा मग हे दैवी कार्य करायचं आहे की ही जे मी तुमच्यापर्यंत ही जी माहिती पोहोचवत असेल तुम्ही देखील इतरांपर्यंत